कर्ज फेडण्यासाठी अल्पवयीन विद्यार्थी वाहनचोर बनला असल्याची घटना उघडकीस आली असून अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन चोरीच्या दुचाक्या जप्त केल्या। वडिलांच्या मृत्यूनंतर घरासाठी घेतलेल्या कर्जाचा भार आईच्या डोक्यावर आला। हे कर्ज फेडण्यासाठी 12वीच्या विद्यार्थ्याने चक्क वाहन चोरी करणे सुरू केले। यात त्याला अन्य एका अल्पवयीन मित्रही साथ देत होता। त्यांनी मिळून 3 वाहने विकली सुद्धा। मात्र एका प्रकरणात त्यांच्याकडून चोरीची वाहने खरेदी करणारा मंगेश ढोले राहणार लष्करी बाग पाचपावली याला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून चोरीच्या 8 दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत। अल्पवयीन मुलाचे वडील शासकीय कर्मचारी होते। त्यांनी घरासाठी 8 लाखाचे कर्ज घेतले होते। नियमित हप्ते फेडत होते, पण दारूच्या व्यसनातून सुमारे 5 वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले। वडिलांच्या जागेवर आईला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली। एका प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यात चोरी करणाऱ्या दोन्ही मित्रांचा चेहरा दिसला। त्यांची माहिती काढून एकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली। राष्ट्र निर्माणकर्ता सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट, नागपूर।